नमस्ते, सुप्रभात. तर आजच्या व्हिडिओला मी किचनमधूनच सुरुवात करते आणि आज सकाळी सकाळी मस्त तुरीची भाजी बनवलेली आहे. तर इथं भाजी होत आहेत आणि आज सकाळी सकाळी ना लाईट गेली तर त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही आणि हे पीठ तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये भाजी झालेलीच आहे आता. तर ते गॅस बंद करते आणि भजी तळून झाल्याच्या नंतर भाकरी बनवेन. जसे तसे टाकू कारण की आता ही शेवटची आहेत ना म्हणून. आणि हे इथं भजी झालेले आहेत. भजी हा असा एक पदार्थ आहे जो पटकन बनतो कारण की पीठ मिक्स करायचं आणि गरम झालेल्या तेलामध्ये ओतून द्यायचं आणि तळून काढायचं. म्हणून मला भजी करायला खूप आवडतात कारण की पटकन होऊन जातात. काही टेन्शन नाही, नुसतं मीठ आणि मसाले आणि थोडीशी चटणी टाकायचं आणि पीठ मिक्स करून तेलात सोडायचं. काल वाटतं तिकडे बाबांनी पाणी सोडलेलं आहे मोगऱ्यामध्ये आणि मोगऱ्याला आता ना छोटी छोटी पानं फुटलेली आहेत. म्हणजे मोगरे कटिंग करून झाल्याच्या नंतर पानं फुटणार आणि मग कळ्या येतील. हे बघा, काही ठिकाणी ना कळ्या पण आलेल्या आहेत. इथे एक आलेले आहे. इकडचे सगळे मोगरे ग्रीन झालेले आहेत. आता इथं पण कळ्या येत आहेत. तर काही दिवसांनी मोगरे एकदम मस्त बहरून जातील, एकदम हिरवे हिरवे होतील आणि त्याच्यावर फुलं सुद्धा येतील मोगऱ्याची. इकडं पाणी सोडलेलं आहे वाटतं, कालच सोडलेलं असेल. आणि चिक्कू तर किती आलेले आहेत झाडावरती बघा. चिक्कूचं झाड पूर्ण बहरून गेलेलं आहे. हे बघा, बघता बघता पूर्ण काकांचं घर पण रेडी झाले. लोक आलेले आहेत कामाला. मस्त सगळं प्लास्टर वगैरे झालेलं आहे. भरपूर मोठं घर झालेलं आहे. ज्यावेळेस घराची ओपनिंग होईल ना त्यावेळेस घर दाखवेन तुम्हाला. आणि हे बघा, कोथिंबीर थोडासा चांगला झाला आहे आणि लसण पण मस्त झालेले आहे. आणि आज आईने इथली शेतातली मेथी आणलेली आणि ह्याच मेथीचे मी भजे बनवले. आणि जी भाजी बनवलेली तर त्या भाजीत पण मी मेथी टाकलेली. तर खूप छान मस्त ग्रीन ग्रीन मेथी आहे. तिकडे पालक पण आहे. ही वाली इथं ती पालक आहे आणि इकडून पण पालक आणि ही सगळी मेथी. कसं ना जरा घरचा भाजीपाला असला की काही काळजी नाही, लगेच शेतात जायचं, तोडायचं आणि भाजी बनवायची. आता मला हे आवरायचं आहे आणि शॉपमध्ये जायचं आहे. सकाळपासून लाईट नव्हती आणि आत्ता लाईट आलेली आहे. तर रोज रोज खूप घाई होते आणि थोडासा रुटीनमध्ये चेंज आणण्यासाठी मी आज हळूहळू काम आवरलेलं आहे. तर झालेलं आहेत सगळी कामं. आता आवरून दुकानात जायचं आहे. आमच्या इथं बऱ्याच कोंबड्यांनी पिल्लू दिलेले आहेत. तिकडे आहे एक, इकडे आहे आणि एक एकदम तिकडे बघा. इकडे इकडे ही बघा चालली. तर ह्या 3 कोंबड्या आहेत. अजून 2 कोंबडीचे पिल्लू झाकून ठेवलेले आहेत आईने. तर एवढ्या सगळ्या कोंबड्या आहेत. आणि हे बघा, तुरीची शेंगा आता सुकायला लागल्यात. म्हणजे ह्या तोडून वाळवून मग ह्याच्यातली तूर काढून ठेवायची. तर खूप सारं आलेल्या आहेत तुरीच्या शेंगा. पण बाकीच्यांना कीड लागलेलं आहे वाटतं, त्याच्यामुळे व्यवस्थित शेंगा नाही आहेत. इकडं पण दाखवते अजून. हे बघा, जी प्रॉपर तूर असते ना ती नाही आलेली आहे. तर काही ह्याच्यामध्ये बरोबर दाणे आहेत आणि काही शेंगांमध्ये थोडीशी कीड लागलेली आहे. इथं आहे ना, ज्या सुकलेल्या शेंगा होत्या ना त्याचं ते कुटून आणि वरचं जे टर्फल आहेत किंवा जो वरचा भाग आहे तर ते याच्यात ठेवलेलं आहे. काय माहिती हे बकऱ्यांना घालण्यासाठी ठेवलेलं आहे की माहीत नाही आता.
अच्छा, अजून अजून एकदा दोनदा ती कुटेल वाटतं, कारण की काही शेंगा फुटलेल्या नाही आहेत. तर ते हे व्यवस्थित सुकवून मग त्याच्यावर असं लाकडाने मारून मारून शेंगा फोडून घ्यायचं. शॉपमध्ये आलेले आहे मी आणि आता कामाला सुरुवात करते. हे जे कपकेक आहे ते आता फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. इथे एक केक आहे आणि क्रीम रेडी केलेली आहे. सगळे स्पॉन्ज मनीषाने सकाळीच येऊन रेडी केलेले आहेत. इकडे पण ठेवले. तर सगळ्यांचे केक बनवायचे. दुपारचे आता 1:25 झालेत. तर आता जेवणाची सुट्टी केलेली आहे. दुपारपर्यंत आम्ही हे एवढे केक रेडी केलेत. तर अजून 2-3 बनवून ठेवू. आणि आज तर ऑर्डर एकच आहे आणि हा सगळा अवेलेबल स्टॉक आहे. काय पाहिजे बेटा? बस ना, अजून टाईम आहे ना. अजून मी दुकान कुठं बंद केलं? बस बस, चल बाहेर बस. बस थोडा वेळ बस.